हाय, हॅलो सर्वांना माझा नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचं सर्व ताई, बंधू, भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. खरं तर उत्साह एवढा आहे की एकीकडे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि आजच्या दिवशी जे की मार्गशीर्ष महिन्यातील आपले माता लक्ष्मीचं पूजन असतं. तर ही आतुरता प्रत्येक स्त्रीला असते आणि पुरुषालाही असते, कारण या महिन्यामध्ये गुरुवारी दत्त जयंती, ज्याला की आपण म्हणजे दत्त नवरात्र चालू झालेले आहेत. तर आजपासून जे की गुरुचरित्राच्या पारायणाला पुष्कळ भाविक हे बसलेले आहेत, भक्त बसलेले आहेत. दत्त महाराजांवरती विश्वास आहे. तर आपल्यालाही तसंच माझंही गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. आज तिसरा दिवस आहे आणि माता लक्ष्मीची सेवा आज घडत आहे. तर हा आनंद द्विगुणित आहे. खरं तर दोन्ही सेवा स्वामी महाराज छान अशा व्यवस्थित करून घेते, हीच आशा. तर सकाळी छान असं उंबऱ्याचं पूजन केलं. तर आजच्या दिवशी उंबऱ्यालाही छान हळदीचं लेपन केलं होतं आणि सगळी साफसफाई ही कालच करून घेतली होती, म्हणजे बुधवारच्याच दिवशी करून घेतलेली होती. तर आजच्या दिवशी साफसफाई काहीच नाही, घराची करायची नव्हतं, फक्त झाडून वगैरे मारलेला आणि कचराही आजच्या दिवशी मी तो बाहेर टाकलेलाच नाही, तो घरातच तसाच एका पिशवीमध्ये भरून ठेवलेला. तर हळदीचं लेपन केल्याने आणि हळदीने दरवाजाला जर स्वस्तिक काढलं ना, तर यामुळे जी काही घरात निगेटिव्ह एनर्जी असते येणारी बाहेरून, किंवा जी काही आपण बाधा म्हणतो, ती बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि रांगोळी ही अडवून ठेवते. तर म्हणून शक्यतो उंबऱ्याच्या बाहेर प्रत्येक दिवसाला, रोजच्या दिवसाला जमलं तर ना, तर रांगोळी काढावी. तर खूप म्हणजे जे पुराणातील लोक होते ना, तर त्यांच्याकडेही तुम्ही जर बघितलं असेल मागच्या पिढीमध्ये, तर तुळशीपुढे आणि दारापुढे छोटीशी का होईना सफेद रांगोळी काढून त्याच्यावरती हळद कुंकू हे टाकलं जात होतं. तर त्या प्रकारेच आपलं जसं ज्या पिढ्या आहे ना, मागच्या पिढ्या जे करतात तेच आपण करायला हवं आणि काहीतरी त्याच्यामागे, प्रत्येक गोष्टीमागे हे शास्त्र दडलेलं असतं, फक्त आपण त्याचा खोलवर पूर्णपणे विचार करत नाही. उंबराचं पूजन आणि दाराचं पूजन केल्याच्या नंतर मग जी लक्ष्मीपूजेची मांडणी करायची होती ती करायला घेतली. तर सगळी कामं पहिले मी आवरून घेतलेली. तर देवघरातच म्हणजे ही पूजा मांडणी केली मी. जेवढं काही सगळं सामान लागणार होतं ते पहिलं मी ड्रॉवरमधून काढून घेतल्यानंतर काय होईल की आपल्याकडून काही ना काहीतरी राहून जातं, म्हणून मग मी सगळी तयारी करून ठेवलेली आणि सगळं सामान हे बाहेर काढून ठेवलेलं. तर इथे छान असा पाटावरती म्हणजे पिंक कलरचा, गुलाबी कलरचं जे काही बसणं आहे तर ते आणलेलं. तर हे मी बऱ्याच दिवसापासून आणून ठेवलेलं होतं. तर इथे कलश घेतलेला. तर मी तुम्हाला खरं सांगू का, मी शक्यतो पितांबरीने जे काही आपले देवं असो किंवा मग तांब्याचे भांडे असो, तर ते शक्यतो मी घासण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण काय होतं, पितांबरीनं जर घासलं ना, तर आपल्या हाताला पण जखमा होत्या आणि जिव्हाळी जे म्हणतो ना आपण, नखाजवळची स्किन असते, तर ती निघते आणि मग नंतर ते जे काही पितांबरी असते ना, तर ती त्यामध्ये जाते आणि एवढी भयंकर आग होते. आणि आज मला तो अनुभव खूप भयानक आलेला. तर मी नक्की सांगेल की बाबा सगळ्यांनी सांभाळून करावे ही कामे. तर छान असं तांब्या मी घासून काढलेला आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं थोडंसं, जेवढं साधारण 5 वस्तू टाकायच्या त्याप्रमाणे त्यामध्ये वस्तू टाकल्या. आता तुम्हाला इथे नारळ बघा एवढा सुंदर दिसत असेल, प्रत्यक्ष म्हणजे देवीचं रूप इथे दिसते देवीचं, आणि एकदम डोळे सुंदर बोलके, आणि खरंच त्या नारळाला, श्रीफळाला एवढं सुंदर रूप आलं, एक बोलकं रूप आलेलं. तर मी तुम्हाला सांगते, भांडे वगैरे घासणं झालं आणि तेव्हा मग म्हणजे असं डोक्यात आलं की आज मुखवटा लावायचा की नाही. तर पहिला मार्गशीर्ष गुरुवार होता, म्हटलं ज्याचा मान आहे ना तर तेच करूया, असं माझ्या सहज डोक्यात आलं. म्हणून मग मी आज मुखवटा न लावता असंच डोक्यात आलं की आज पूर्ण म्हणजे मी पहिलं श्रीफळ जे आहे त्याला ओलं करून घेतलेलं आणि मग त्याला मी हळद जी असते आपल्या घरातली, तर खायची मसाला डब्यातली जी हळद होती ना, तर ती हळद मी थोडीसं, नारळ ओलं होतं तेव्हाच मी ते लावण्याचा प्रयत्न केला. तर मग ती एकदम व्यवस्थित चिटकून बसलेली. तर त्यानंतर काय केलं की जे मी हे नाकडोळे जे आहे ना, तर ते मी मागच्या वर्षी जे मार्गशीर्ष गुरुवारला असंच मार्केटमध्ये गेले तेव्हा मला ते दिसलं. तर मला ते फक्त 10 रुपयात मिळालेलं आणि मला खूप आवडलं. तर आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली ना तर ती नक्की घ्यावी, नाही तर मग ते काय होतं
की आज घेऊ, उद्या घेऊ, परवा घेऊ, असं घेऊ घेऊ म्हणण्यात पूर्ण निघून जातं बऱ्याचशा गोष्टी आणि मग नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो की बाबा वेळेवर आपण ते वस्तू घ्यायला पाहिजे होती. तर माझंही तसंच झालं. भरपूर वेळेस अशा गोष्टी झालेल्या, म्हणून मग मला ते आवडलं, मनात बसलं आणि मी ती गोष्ट घेतली. तर छान आणि खूप सुंदर दिसत होतं. तर सगळ्यात पहिलं आपण दिवा हा प्रज्वलित करतो, कारण दिवा जोपर्यंत आपण अग्नी ही साक्ष नसते ना, तर तोपर्यंत आपल्याला कोणत्याही पूजेचं हे फळ मिळत नसतं. तर म्हणून मग पहिला दिवा प्रज्वलित करून घेतला आणि सर्वात पहिला मान हा गणपती बाप्पाचा असतो. तर 14 विद्या आणि 64 कलांचा स्वामी असलेल्या गणपती बाप्पाचं छान आणि सुंदर आपलं पूजन इथे झालेलं आहे. तर त्यानंतर मग गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवला जातो. तर मी इथे त्यांना पहिलं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. आणि तुम्ही कधी हे ऑब्झर्वेशन केलं का की गणपती हा माता लक्ष्मीच्या बरोबर डाव्या साईडलाच बसवलेला असतो, तो उजव्या साईडला नसतो. तर उजव्या साईडला माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंचं स्थान आहे, त्यामुळे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला हाच गणपतीचं स्थान आहे. म्हणून मग मी इथे पूजा करताना खरं तर हे माझ्या डोक्यात आलं आणि मग मी त्याप्रमाणे पूजेची मांडणी केली. आणि काही गोष्टी अशा घडतात ना की आपल्याला कळत नकळत म्हणजे अचानक वेळेवर लक्षात येतं. म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं आणि असंच मी एकदा वाचन केलं होतं. तर तेव्हा मला वाचनात आलेलं होतं की गणपतीचं स्थान नेहमी डाव्या बाजूलाच का आणि उजव्या बाजूला कोणाचं. तर हे त्याचा उपयोग खरं तर मला आज इथे झालेला. तर लक्ष्मीचं पूजन केलेलं. तर म्हटलं पूजा मांडणी सगळी करून घ्यायची आहे. तर पहिलं आपण सगळ्या देवांना हळद कुंकू अक्षता अर्पण करूया. दिवा मी पहिलंच म्हणजे देवघरातही चालू होतं आणि गुरुचरित्राचं पारायण जिथे ठेवलेलं आहे ना, तर पोथीजवळ, तर तिथेही पण मी दिवा हा प्रज्वलित केलेला होता. तर तरी पण म्हटलं इथे पण आपण लावून घेऊया. तर मग दोन्ही साईडने मग मी इथे दिवे लावून घेतल्या आणि मग त्यानंतर जेवढे काही घरात फळे होते ना, तर तेवढे फळे मी ठेवण्याचा प्रयत्न केला. असो मुळात ही मनापासून सेवा देवीला प्रिय आहे. तुम्ही किती शो करता किंवा किती वस्तू मांडता याला महत्त्व नाही. आपण जी काही सेवा करतो ना, ती देवीला रुजू झाली पाहिजे आणि मनापासून करायला पाहिजे, हेच खूप महत्त्वाचं. तर जेवढे म्हणजे फळे घरात होते त्याप्रमाणे मी हे फळं ठेवलेली आणि मग नंतर ओटीचं सामान होतं. तर ओटीचं सामान पाटावरती म्हणजे ठेवायला थोडंसं सरकासरकी करावं लागली जागेला. तर मग मी थोडंसं फळं थोडे बाजूला सरकवून घेतलेले आणि मग नंतर सगळी मांडामांड झाली आणि माझं सरळ देवघरात लक्ष गेलेलं. तर देवघरात माता लक्ष्मीचा फोटो होता. तर खरं तर मला पण आश्चर्य वाटलं की माझ्या डोक्यात का नाही आलं. आणि जेव्हा वरती पाहिलं तर तेव्हा मग हे डोक्यात क्लिक झालं. आणि आज मी ना सगळ्या देवांची सकाळी छान अशी पूजा केलेली होती, म्हणून मग संध्याकाळच्या वेळेला फक्त छान अशी मांडणी केली. मी त्यांना पंचामृताने किंवा दुधाने बिलकुल अभिषेक केलेला नाही, कारण सकाळी ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या होत्या. तर लक्ष्मीला आणि कालिका मातेचा जो फोटो आहे ना, तर त्यांना मी ओलं करून कुंकू लावते आणि जसं आपला टिक्का असतो ना त्याप्रमाणे मी लावण्याचा प्रयत्न करतो. एवढा सुंदर दिसतो त्यांना तो. तर एक आपल्यालाही कला आणि मुळात आपल्यालाही त्या गोष्टीची आवड असावी. सगळी पूजा मांडणी छान आणि सुंदर झालेली. तर गुरुचरित्रात जे काही पारायण चालू आहे ना, तर त्याच्या आधी हे पहाटेच मी ब्रह्ममुहूर्तावरती वाचून घेतलेले होते, कारण दिवसभर बाकीचेही कामं असतात आणि माझंही म्हणजे सवयच लागून गेलेली की मला ज्या गोष्टी ठरलेल्या आहे ना त्या वेळेतच करायला आवडतात.
तर ब्रह्ममुहूर्तावरतीच मी गुरुचरित्राचं पारायण करते. तर बाकीचे कामं मी सगळी नंतर केली होती. तर आता म्हटलं चला आता जी कथा राहिलेली आहे तर ती कथा वाचायची होती. परंतु माझ्याकडून ना माणूस म्हणताना की काही ना काहीतरी गोष्ट राहते. तसं माझं त्या ड्रॉवरमध्ये वैभव लक्ष्मीचं जे कथाचे कहाणीचं पुस्तक होतं ना तर ते राहून गेलेली पोथी. तर म्हटलं आता एवढं एमर्जन्सी आणि एवढं पटकन कोणाला मागणार, कारण आज गुरुवार, मार्गशीर्ष गुरुवार आणि लक्ष्मीपूजन. तर दुसऱ्यांच्या तिथून आपण फक्त वाचण्यासाठी कोणाला मागू शकत नाही आणि देणाऱ्यालाही संकोच वाटेल. तर मलाही प्रश्न पडला, पण हे डोक्यात होतं की मी अजून एका ठिकाणी ठेवलेलं आहे. तर मग सगळी पुस्तकं मी शोधाशोध केली आणि त्यानंतर मग मला हे कहाणीचं पुस्तक सापडलेलं, पोथी सापडलेली. आणि मग नंतर बघा तुम्हाला दिसतही असेल एकदम म्हणजे बऱ्याच दिवसाची 10-12 वर्षाची ती पोथी आहे. तर ती पोथी छान अशी वाचन केली. कदाचित देवीने संकेत दिलेले की आज ह्याच पोथीने तुला जी कहाणी आहे, कथा आहे ती वाचायची आहे. तर छान अशी कथा वाचन झालं हो. आणि त्यानंतर म्हटलं लगेच आरती करून घेऊया. तर आरती वगैरे करून घेतली, कारण संध्याकाळच्या वेळेला मग मंदिरातही जायचं होतं आणि आज स्वयंपाकालाच मुळात खरं उशीर होणार होता. तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून जाऊया, कारण मंदिरात गेलं ना तर भरपूर वेळ जातो आणि मग आल्यावर जीवावर येतं काम करायचं. म्हणून मग मी सगळा स्वयंपाक वगैरे तयार करून घेतला, आरती वगैरे करून घेतली आणि नैवेद्यही मुळात दाखवून घेतलेला. तर मुलांना पनीरची भाजी म्हटलं की मग थोडंसं तरी काहीतरी खावंसं वाटतं. तर अक्षुने थोडीशी पनीरची भाजी पोळी खाल्लेली आणि त्यानंतर मग निघाली, कारण तिला भाजी खूपच आवडते पनीरची. आणि छान असं तयार होऊन मग आम्ही मंदिरात निघालेलो. तर पहिलं देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिरात जायला निघालेलो. तर जेवढं काही साहित्य पाहिजे होतं तर त्याप्रमाणे सगळं साहित्य पिशवीमध्ये घेतलं, कारण मुळात पाण्याची बॉटल ही सोबत पाहिजे, कारण मुलांना जिथे नको तिथे तहान खूप लागत असते. मम्मा आज भाजी छान बनवली होती. स्वामींचं दर्शन घेतल्याच्या नंतर दत्त महाराजांकडे निघालो. परंतु नेहमी ज्या ठिकाणी जातो ना तर त्या मूर्तीचं विसर्जन केलेलं. तर त्यांनी सांगितलं होतं की 30 तारखेला मूर्तीची स्थापना होणार आहे. तर दुसरीकडे आज आम्हाला म्हणजे भरपूर 2-3 ठिकाणी जावं लागलं. तर एका ठिकाणी मंदिर बंद होतं आणि फायनली मग हे आम्हाला एका गावामध्ये तिथे हे मंदिर दर्शन घ्यायला. आजच्या दिवसात जेवढ्या काही सेवा घडल्या त्या स्वामी चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करूया आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.